हे त्याचं खास उत्तर म्हणजे जे काही शुद्ध खायला भेटते सर तिकडे बाहेर. आमची तर परिस्थिती अशी झाली, त्यातल्या त्यात झिरवळ साहेबाचं डिपार्टमेंट म्हणजे आता असं झालंय, अन्न व प्रशासन का काही खाव का नाही खाव का माणसानं नुसताच हवा खाऊन जिवंत राहावं अशी झाली परिस्थिती. आता घरी नेताना टीव्ही लावला तर त्याच्यावर टीव्ही मध्ये ते एक टीव्ही आहे, एक चॅनल आहे, ते तुम्हाला काही दिवसभर तुम्हाला घाबरत असते. ते कच्चे शेंगदाणे खाताय का खबरदार, कच्चा भाजीपाला खाताय, आज टीव्ही सकाळचं भाजीपाला खाताय का खबरदार. अरे बाबा आम्ही खाऊ काय ते तर सांगा आम्हाला. नाही आता आता कशी झाली परिस्थिती आहे. पहिले गावात राहत होतो साहेब, आता नाही जमत गावात राहणं, आता इकडचंच खा लागल. पण दुधात पण काही असो, आज आदिवासी दिवस आहे पण दुधाबद्दल बोलतो साहेब. फक्त बाकी तर ठीक आहे, सिगरेट बिडी तंबाखू हे तर काय आहे, हे काय म्हणतात त्याला वयस्कर लोक आहेत म्हणजे समजदार आहे ना, ते त्याच्या मोतीनं मरून राहिले, त्याबद्दल मला काहीच म्हणणं नाही आहे. तुम्हाला प्यायची असेल तर प्या, पण सगळ्यात जे चांगलं काम केलं ते दुधाबद्दल केलं. कारण दूध हे आपली आई आपल्या लेकराला प्रेमानं भरवते का बाबू एक गिलास दूध पे शाळेचा एक गिलास. ते दूधच जर बेकार असेल तर मग पुढचे सगळे पैसे, सगळी यंत्रणा, सगळं मंत्रालय, सगळा ते इन्कम सगळं एकदम शून्य आहे. आणि ते दुधावर चांगली कारवाई केली साहेब तुमच्या डिपार्टमेंटनं, त्याबद्दल मी तुमच्या लय मनापासून धन्यवाद आहे. बाकीची कारवाई होत राहील. आणि आज या आदिवासी दिनानिमित्त तुम्ही बोलवलं, मी आता एक मगाशी संस्कृतीचा विषय निघाला म्हणून सांगतो. हे आता जर तुम्ही ग्रुप डान्स पाहिला असेल तर त्याच्यात लहान पोरी, मध्यमवर्गीय, म्हातारे असे सगळे होते. अशा सगळ्या पिढ्याच्या पिढ्या ते आपली संस्कृती टिकून ठेवतात आहे. मी पण शेतकरी आहे, मी अमरावतीत शेती करतो. आमची पण शेती चिखलदरा, आमच्या इथं गोंड समाज आहे, कोरकू समाज आहे. तर गोंड समाज, कोरकू समाजाचे लोक आमच्या शेतीवर असतात. पण तुम्ही दिले लाख रुपये द्या, 2 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, ते पोळ्याचे 8-10 दिवस तुम्हाला सापडत नाही म्हणजे नाही. पण आपलं तसं नाही आहे, खरंच आहे. ते तेवढं त्याचं आज म्हणजे ते तिकडे जाऊन त्याचा उत्सव साजरा करतात. आमचं कसं आहे की आम्ही म्हटलं दिवाळीच्या दिवशी येता का थोडीशी ऍक्टिंग करून दाखवता का, आम्ही तुम्हाला देतो 2 लाख. तो म्हणतो घरी सांगते बायकोले का तू थोडेसे दिवे लावून घेजो, मी पटकन जाऊन येतो. सगळ्याची परिस्थिती आहे तशीच आहे, असं काही नाही आहे, तसं काही नाही. पण आदिवासी समाजाने हे पाळलं. तुम्ही त्याला कितीही रुपये द्या, हे आमचं तुम्ही विदर्भात किंवा कुठल्याही शेतकरी आम्ही जे आमचा ग्रुप आहे शेतीचा, त्या ग्रुपवर जे आदिवासी समाजाचे आमचे बांधव काम करतात ते त्याचा सण कधीच बुडवत नाही. त्याच्यामुळे एवढी एनर्जी आज जे आपल्याला दिसली हे त्याच्यामुळे आहे. हे सगळं त्यांच्यामुळे सगळं चालू आहे. असंच चालू राहू द्या. आणि साहेब वनरंगासारखे आणखीन चांगले उपक्रम असेच राबवत राहू. आणि म्हणजे आपण मुख्य धारेत आणावं का नाही आणावं असा एक प्रश्न पडलेला आहे. माझं म्हणणं आहे का बा तुम्ही मुख्य धारेत नाही आले तरच तुम्ही शुद्ध राहाल, असंही एक म्हणणं आहे. म्हणजे बरोबर आहे, आणायला पाहिजे. पण इतका भ्रष्टाचार आहे आणि इतकं बाहेर सगळं अन्न भेसळ सगळं हे आहे. तर आता आपल्याला पण आता काही शुद्ध खायचं असेल तर 8 दिवस गावी जावं लागते, 8 दिवस राहावं लागते, आपल्याच वावरातलं खावं लागते. पण तुम्ही हे सगळं करता. धन्यवाद सगळ्याच्या मनापासून. धन्यवाद सर.